नमस्कार मंडळी. आज घरी केलेली मिसळ पार्टी आणि आमच्या घरात आम्ही मिसळ कशी करतोय याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मोड मटकी घेतली आणि कांदा टोमॅटो जे जे मिसळला साहित्य लागते ते सगळं मी कापून घेतलं. पातेल्यात तेल गरम केलं, जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि यात मटकी घालून घ्यायची. मटकी चांगल्या पद्धतीनं परतायची. मटकी चांगली परतली की त्यात हळद घालायचं आणि पुन्हा थोडा वेळ ती परतून घ्यायची, 5 मिनिट तरी. आणि आता त्यात पाणी घालायचं आणि ही मटकी अशीच शिजायला ठेवायची. आता आपण एका साईडला मिसळचा मसाला बनवून घेऊया. पॅनमध्ये तेल गरम केलं, त्यात कांदा घातला. कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतायचा आणि त्यामध्ये मग टोमॅटो घातला. एक 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घातल्या, थोडंसं आल्याचे तुकडे घातले, कोथिंबीर थोडी घातली आणि परतून घ्यायचं. हे मऊ होईपर्यंत सगळं परतून घ्यायचं. एका साईडला आपलं जे मटकीचं आदान आहे ते पण आपलं चांगलं उकळायला लागले. आता मसाल्यात मी तीळ थोडे घालून घेतलं आणि थोडंसं ओलं खोबरं पण घालून घेतलं. आणि हा मसाला मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून ही जी चांगली पेस्ट करून घेणार आहे. असा आपला मिसळचा मसाला तयार झाला आहे. आता मटकीचं जे आदान आपण ठेवले शिजत, त्यामध्ये मी कच्चे बटाटे पण टाकल्यात, म्हणजे ते त्या वाफेतच शिजतात. आता तयार झालेला मसाला आपल्याला पुन्हा परतायचा आहे. त्यासाठी तेल गरम केले, त्यात कढीपत्त्याची फोडणी घालायची आणि त्यात आपली चटणी घालायची, लाल तिखट घालायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त पण करू शकताय. आणि ही चटणी घातल्यावरती तेलातच आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण जो मिसळचा मसाला केला आहे तो ह्यात टाकायचा आणि चांगल्या पद्धतीनं तो परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत परतायचा तो मसाला, म्हणजे आपल्या मिसळला कट पण चांगला येतोय आणि चव पण छान लागते. हा मसाला परतताना एकदम घरात मस्त सुवास पसरतोय आणि हा असाच मसाला मी त्या मटकीच्या आदानामध्ये ओततोय. आणि जे काय राहिलेला मसाला तुम्हाला पॅनला दिसतोय त्यात पण मी थोडंसं पाणी घालून ते गरम केलं, उकळलं आणि ह्याच पाण्यात मी ते ओतले. आज केकची पण एक ऑर्डर होती अर्जंट, अर्धा किलोची, ती पण कंप्लीट केलेली. लहान मुलींनी ऑर्डर दिलेली केकची, त्यांच्या मैत्रिणीचा बड्डे होता आणि त्या घेण्यासाठी आलेल्या केक. केकवर नाव टाकलं आणि केक पॅक करून त्या मुलींना दिला. आता इकडं मिसळ तयार व्हायला लागल्या, तोपर्यंत घरातली मंडळी बघूया काय करायला लागल्यात. माझी भाची मंडळी पण आल्यात आता आणि माझा भाचा भाची पिल्ल्या खेळायला लागल्यात. ताई आमच्या कांदा कट करायला लागल्यात. ताई म्हणजे माझ्या नंदूबाई. आणि बाबांना काहीतरी हवं आहे म्हणून ते फ्रीजमध्ये शोधायला लागल्यात काय पाहिजे आहे ती. आणि बाहेर आता बघूया आमच्या आई आणि आईंची आई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या आई, ह्या दोघी टी व्ही बघत बसल्यात आणि मी कॅमेरा घेऊन आलोय म्हणून सगळ्यांना हाय करायलात बघा. त्या इथं मस्त मालिका बघत बसला दोघीजणी निवांत. आणि आमची आई म्हणायला लागल्या माझा फोटो आलाय का चांगला. इकडं बाबांनी कसला तरी रस तयार केला आहे, पुदिना गूळ वगैरे काय काय घालून, ते नातवासनी ते देत बसल्यात. आणि इकडं आपली मिसळ उकळल्या. आता मिसळ उकळी आल्यावर त्यात मी गरम मसाला 1-2 चमचे घालून घेतला आहे आणि 5 मिनटं फक्त उकळलं आणि ही आपली मस्त मिसळ आता तयार झाल्या. सॉरी, मगाशी एक शॉट घ्यायचा राहून गेला. बटाटे पूर्ण उकडल्यानंतर ते साल काढून मी मॅश करून ह्या मिसळमध्ये ते ॲड केले आणि अशी आपली ही मिसळ तयार झाल्या. आता ही सर्व करायची आहे. वाट्या घेतल्या, त्यात फरसाणा घातला, कांदा घातला, मिसळ, त्यानंतर थोडी कोथिंबीर घातली आणि आपण रेग्युलर पद्धतीने जसं मिसळ करते तसंच हे सगळ्या वाट्यातून मी भरून घेतल्या. तुम्ही फरसाण्याच्या ऐवजी शेव चिवडा घातला तरी पण मिसळला एक नंबर चव लागत्या. किंवा तुम्ही जो पोह्याचा चिवडा असतोय तो पण घालून तुम्ही मिसळ करू शकताय, ती पण मिसळ एकदम भारी लागत्या. आमच्यात आज आणलेला फरसाणा आहे त्याच्यामुळे मी फरसाणाच यात घातला आहे. आणि कोणाला कट आवडतोय कोणाला आवडत नाही त्याप्रमाणे मी ह्यात सगळ्यांना सर्व केले. आणि थोडंसं दही पण घातले मी ह्यात प्रत्येक वाटीमध्ये. दह्यानं कसा रिचनेस वाढतोय आणि मिसळ पण आपली चांगली लागते. आता आपली गरमागरम मिसळ तयार झाल्या. आता सगळ्यांनी मस्त त्याच्यावर ताव मारायचा आहे आणि मिसळ आम्ही सगळ्यांच्या मध्ये घेतली आणि एकत्र बसून मस्त एन्जॉय केली. तुम्हाला कसा वाटला आजचा मिनी व्लॉग आणि आमचा फॅमिलीसोबतचा एक क्षण, ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही नवीन असाल
तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनेलला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.